दोन रेल्वे गाड्यांची लांबी अनुक्रमे 137 मीटर व 163 मीटर आहे आणि त्यांचा वेग अनुक्रमे 18 किलोमीटर प्रति तास व 22 किलोमीटर प्रति तास आहे. जर त्या गाड्या एकमेकांच्या दिशेने धावत असतील तर त्या गाड्या परस्परांना किती वेळात ओलांडतील? इथे आपण वेग बरोबर अंतर भागिले वेळ या सूत्राचा वापर करणार आहोत. त्या दोन्ही गाड्या एकमेकांच्या दिशेने धावत आहेत म्हणून आपण त्यांच्या वेगांची बेरीज करणार. म्हणून इथे वेग बरोबर 18 किलोमीटर प्रति तास अधिक 22 किलोमीटर प्रति तास. जेव्हा दोन गाड्या एकमेकांना ओलांडतात तेव्हा त्या एकमेकांचे अंतर ओलांडतात. म्हणून इथे आपण त्या दोघांच्या लांबीची बेरीज करणार आहोत. अंतर आपल्याला 137 मीटर अधिक 163 मीटर आहे आणि वेळ काढायची आहे. इथे 18 अधिक 22 बरोबर 40. 137 अधिक 163 केल्यास आपल्याला 300 बरोबर वेळ. इथे 40 किलोमीटर प्रति तास मध्ये दिलेले आहे आणि आपल्याला त्याला मीटर प्रति सेकंद मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 40 गुणिले 5/18 बरोबर 300 भागिले वेळ. इथे 92 18 20 5 गुणिले 20 100/9 बरोबर 300 भागिले वेळ. म्हणून वेळ बरोबर 300 गुणिले 9/100. 0 0 0 0 कॅन्सल. म्हणून वेळ बरोबर 3 गुणिले 9 बरोबर 9 त्रिक 27 सेकंद. म्हणून त्या दोन गाड्यांना एकमेकांना ओलांडण्यास 27 सेकंद लागतील.